नमस्कार मित्रांनो, डेली लाईफ एक्सप्रेस चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आजची रेसिपी आहे ओव्हनमध्ये पिझ्झा कसा बनवायचा. घरच्या घरी फक्त 10-15 मिनटामध्ये घरच्या घरी पिझ्झा, एक नंबर चविष्ट पिझ्झा कसा बनवायचा, जो की आपण बाहेर 100, 200, 300 रुपये घालवतो, तो आपल्या घरामध्ये 100 रुपयाच्या आतमध्ये कसा बनवायचा आपण बघूया. चला तर पटापट. स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे जे भाज्या कटिंग करून ठेवलेले, टोमॅटो आहे, कांदा आहे, शिमला मिरची आहे, कॉर्न घेतलेलं आहे, चीज आहे, हे सगळं कट करून घ्यायचं. अजून पण तुम्हाला मशरूम वगैरे हे सगळ्या बाकीच्या गोष्टी पाहिजे असतील, वेगवेगळ्या प्रकारचे लाल पिवळ्या शिमला मिरची पाहिजे असेल तर ते पण आणून कट करून ठेवा. हा आपण बेकरीमधून किंवा स्वीट मार्टच्या दुकानातून हा रेडीमेड पिझ्झा बेस असतो तो आणलेला आहे. हा 30-40 रुपयाला 3चा बेस एक पॅकेट भेटतं, तो आणलेला आहे. त्यामुळे विचार करा मित्रांनो, हा किती स्वस्तमध्ये पिझ्झा आपण बनवू शकतो घरच्या घरी, फ्रायरमध्ये, ओव्हनमध्ये. पण मी आता फ्रायरमध्ये तुम्हाला बनवून दाखवणार आहे कसा बनवायचा. तर आपण त्या बेसवर जो पिझ्झाचा बेस आहे त्याच्यावरती आपण पिझ्झा सॉस टाकलेला. हा पिझ्झा सॉस पण बाहेर विकत भेटतो मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचा. पिझ्झा सॉस भरपूर प्रमाणात लावायचा पिझ्झा बेसवरती, स्प्रेड करून घ्यायचा तुम्हाला हवा तसा, सगळीकडे लावून घ्यायचा. बघा पिझ्झा सॉस. आणि हे पास्त्यामध्ये पण हा टाकू शकता तुम्ही, म्हणजे पास्ता बनवताना पण हा सॉस टाकू करू शकता. चीज टाकायचं आहे. आता माझ्याकडे मोझरेला चीज नाही आहे, त्यामुळं मी हा चीज क्यूब आणलेला आहे, तर तो आपण किसून टाकतो आहे पिझ्झा बेसवरती. चीज भरपूर टाकायचा, जेणेकरून जे आपण वरती भाज्या टाकणार आहेत त्या सगळ्या तो बाइंड करून टाकेल. आता आपण ज्या काही आपण कटिंग करून ठेवलेल्या व्हेजिटेबल्स आहेत ते सगळे पिझ्झा बेसवरती ठेवायचं. मित्रांनो, खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये पटकन होणारी रेसिपी आहे ही. तुमच्या घरी आत्ता जस्ट एअर फ्रायर, ओव्हन असेल तर पटकन मुलांना शनिवार रविवारी किंवा सकाळ सकाळी पटकन एक 15-20 मिनटामध्ये जर सगळं साहित्य घरात असेल तर होऊन जाते. हे असं टोमॅटो, शिमला मिरची, कांदा व्यवस्थित प्रकारे सजवून घ्यायचं, जेणेकरून बनल्यानंतरसुद्धा दिसायला छान दिसेल. कसंही वरनं फेकून द्यायचं नाही, व्यवस्थित सजवायचं. गार्निश करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण आता हे कॉर्न टाकलेले आहेत. कॉर्न थोडेसे मी गरम करून घेतलेले पाण्यामध्ये, जेणेकरून अजून चविष्ट लागतील. ऑर्गॅनो, हर्ब्स, रेड चिली फ्लेक्स ऑप्शनल आहे, असेल तर टाकून द्या वरती. रेड चिली फ्लेक्स पण आहेत, तर हे सर्व टाकायचं जेणेकरून थोडे चव अजून बेटर पडेल. आणि हे मी वरून चिझाचे स्लाइस होता तो पण कट करून चिझाचा स्लाइस टाकलेला आहे. मोझरेला चीज मार्केटमध्ये भेटतं, ते नेहमी वापरायचं. पण मी आता क्यूब्स आणि माझ्याकडे स्लाइस होते वापरले. पण मोझरेला चीज वापरलं तर तुम्ही आत्ता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं आहे त्या पद्धतीनं चीज स्प्रेड होतं. आता मी ओव्हनमध्ये, फ्रायरच आहे, फ्रायर ओव्हन आहे, तर त्यामध्ये मी हा पिझ्झा ठेवलेला आहे. आणि पिझ्झाचं फ्री सेटिंग आहे 180 आणि 15 मिनटं. 180 डिग्रीला टेम्परेचर 180 असणार आहे आणि ते 15 मिनटामध्ये हा पिझ्झा बनून रेडी होणार आहे. असं सेटिंग आहे त्यांचं, त्यावरती ठेवलेलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही जो इमेज खालची बघत आहे, अशा पद्धतीनं चीज जर तुम्हाला असं वरती असं ओढलं गेलं पाहिजे, तसं पाहिजे असेल तर तुम्हाला मोझरेला चीज वापरावं लागतं मित्रांनो. तर ते मोझरेला चीज तुम्ही बाहेर विकत आणून तुम्ही वापरू शकता. नॉर्मल चीज आपण टाकलं तर असं स्प्रेड होत नाही ते, त्यामुळे मोझरेला चीज वापरा. बघा पिझ्झा तुम्हाला दाखवते मी स्क्रीनवरती कसा गरम होत आहे, हीट जाते. जो बेस होता तो आपला आता कसा मोठा फुगलेला आहे बघा. भाज्या पण कशा एकदम बारीक झाल्यात, करपूस व्हायला लागलेले आहेत. आणि जे मेल्ट वरून टाकलेलं चीज होतं ते पूर्णच्या पूर्ण मेल्ट झालेलं. एक नंबर चीज पिझ्झा दिसत आहे मित्रांनो. चवेला पण एक नंबर असणार आहे. वाव.
मस्त मस्त करपूस. मी थोडासा मला जरा जास्त बेक झालेला पिझ्झा आवडतो, त्यामुळे मी थोडासा जास्त केला. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कमी बेक पण करू शकताय. बघा कॉर्न, भाज्या, जे वरून टाकलेलं चीज, आतलं चीज पूर्ण मेल्ट झालेला आहे आणि हा क्रिस्पी झालेला आहे पिझ्झा. ज्या पद्धतीने बेस असेल त्या पद्धतीने पिझ्झा रेडी होतो मित्रांनो. बघा पूर्ण शिजलेला आहे आतपर्यंत. वापा कशा येतात. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.